उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले. अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. अशक्य शारे करतो शक्य एक क्षणात, भिवू नकोस मी आहे पाठीशी, असे सदा सांगे आम्हास. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. भक्त हो, आजचा दिवस अत्यंत पवित्र, मंगल आणि प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनात विशेष महत्वाचा आहे. आज आपण सर्वजण एकत्र आलो आहोत श्री स्वामी समर्थ प्रगट दिन विशेष सेवा साजरी करण्यासाठी. तर हा केवळ उत्सव नाही, ही केवळ परंपरा नाही, तर हा दिवस आहे गुरुकृपेची अनुभूती घेण्याचा, विश्वास जागवण्याचा आणि जीवनाला नवी दिशा देण्याचा. स्वामी समर्थ हे सामान्य संत नव्हते. त्यांचा जन्म, त्यांचं बालपण, त्यांची वंश परंपरा याबद्दल कोणतीही निश्चित माहिती मिळत नाही, कारण ते जन्म मृत्यूच्या पलीकडचे, काळाच्या सीमांना ओलांडणारे परब्रह्म स्वरूप होते. म्हणूनच आपण त्यांचा जन्मदिन नाही तर प्रगट दिन साजरा करतो. ज्या दिवशी अक्कलकोटच्या पवित्र भूमीवर त्यांनी अवतार प्रगट केला, त्या दिवसापासून असंख्य भक्तांच्या जीवनात आशेचा दिवा पेटला. त्या काळी अक्कलकोट हे साधं गाव होतं. लोकांचं जीवन साधं होतं, संघर्षमय होतं. अचानक गावामध्ये एक दिव्य योगी दिसू लागले. कधी वडाच्या झाडाखाली, तर कधी जंगलात, तर कधी राजवाड्यात, तर कधी गरिबाच्या झोपडीत ते सहजपणे वावरत होते. लोकांना समजत नव्हतं की हे कोण आहेत, पण ज्यांनी त्यांच्या डोळ्यात पाहिलं त्यांना करुणा दिसली, आईसारखं प्रेम दिसलं आणि अनंत शक्तीची अनुभूती झाली. श्री स्वामी समर्थ महाराज कोणालाही स्वतःची ओळख सांगत नसत, पण भक्ताच्या जीवनात घडणाऱ्या घटनांनी लोकांना जाणवलं की हे साधे साधू नाहीयेत, हे स्वतः दत्तावतार आहेत. अनेक लोक संकटात, दुःखात, आजारपणात त्यांच्या चरणी येत आणि स्वामी काहीही न विचारता फक्त म्हणायचे की जा, काळजी करू नकोस. आणि आश्चर्य म्हणजे संकट दूर होत असे. स्वामी उपाय देत नसत, ते कृपा देत असत. स्वामींचं वागणं अनेकांना विचित्र वाटायचं. ते कधी खूप हसायचे, तर कधी खूप रागवायचे, तर कधी कठोर शब्द बोलायचे. पण त्या प्रत्येक कृतीमागे भक्ताचा अहंकार तोडण्याचा हेतू असायचा. गुरु प्रथम दोष काढतो आणि मग कृपा करतो. जसं डॉक्टर कडू औषध देतो, तसा गुरु आत्म्याला शुद्ध करतो. एकदा एक श्रीमंत व्यापारी स्वामींकडे आला. बाहेरून नम्र दिसायचा, पण मनामध्ये मात्र अभिमान होता. तो मनात विचार करत होता की हे खरे संत असतील तर माझं मन वाचतील. पण तो काही बोलण्याआधी स्वामी त्याला म्हणाले, अरे देवाला तपासतोयस. व्यापारी खूप हादरून गेला. त्या क्षणी त्याचा अभिमान नष्ट झाला आणि तो स्वामींच्या चरणी लीन झाला. एक गरीब स्त्री रोज स्वामींसाठी साधी भाकरी आणायची. लोक तिची थट्टा मस्करी करायचे. पण एक दिवशी स्वामींनी राजवाड्यातील पदार्थ बाजूला ठेवून तिची भाकरी प्रेमाने खाल्ली आणि म्हणाले, भाव मोठा आहे, अन्न नाही. देवाला वस्तू नको असते, भावना हवी असते. त्यांनी दाखवून दिलं की एक भक्त प्रवासाला निघाला असताना स्वामींनी त्याला थांबवलं. कारण न सांगता आज जाऊ नकोस असं सांगितलं. पण दुसऱ्या दिवशी त्या मार्गावर अपघात झाल्याचं समजलं. भक्ताला जाणवलं की गुरु भविष्यातील संकटही टाळतो. तर प्रगट दिन हा केवळ पूजा करण्याचा दिवस तर आहेच, पण आत्मशुद्धीचा पण दिवस आहे. या दिवशी नामस्मरण करायचं, अन्नदान करायचं, भजन करायचं आणि स्वामी चरित्र वाचन याला खूप विशेष महत्व आहे. स्वामी म्हणायचे, नाम घ्या, बाकीचं मी पाहतो. जो भक्त नामस्मरण करतो, अन्नदान करतो आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो, जिथे नाम घेतलं जातं तिथे स्वामींची उपस्थिती असते. सेवा म्हणजे फक्त देवासमोर दिवा लावणे नाही, तर सेवा म्हणजे भुकेल्याला अन्न देणं, दुःखी माणसाला धीर देणं आणि आई वडिलांची सेवा करणं, मनातील अहंकार दूर करणं. जीवसेवा म्हणजे शिवसेवा हा स्वामींचा संदेश होता. एक आई रडत रडत स्वामींकडे आली. तिचा मुलगा चुकीच्या मार्गावर गेला होता. स्वामींनी फक्त काळजी करू नकोस एवढंच सांगितलं. काही महिन्यांनी मुलगा स्वतः बदलून घरी परतला. आईच्या अश्रूंना देव नकार देत नाही, हे स्वामींनी दाखवून दिलं.
स्वामी समर्थांनी मोठे ग्रंथ लिहिले नाहीत, पण त्यांच्या प्रत्येक वाक्यात जीवनाचं तत्वज्ञान होतं. श्रद्धा ठेवा, भीती सोडा आणि चांगले कर्म करत राहा आणि गुरु विसरू नका, हा त्यांचा संदेश होता. भक्तांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात माणसाकडे सर्व काही आहे, पण मनशांती नाहीये. स्वामींचा मार्ग अत्यंत सोपा आहे. नामस्मरण केलं आणि स्वामींवर विश्वास ठेवला तर नक्की स्वामी कृपा होते. प्रगट दिनी काय करायचं आता तर सकाळी लवकर उठून स्वच्छ आपण शुचिर्भूत होऊन पूजा करायची स्वामींची, स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा, स्वामींचं नामस्मरण करायचं, धूपदीप लावायचं आणि शक्य असल्यास अन्नदान करायचं. आरती करताना मन पूर्ण समर्पित ठेवायचं. काही क्षण ध्यान करून स्वामी आपल्या मागे उभे आहेत अशी भावना ठेवायची. भीती आपोआप दूर होते. एक व्यापारी सतत तोट्यात होता. स्वामींकडे मदतीसाठी आला. स्वामी म्हणाले, तू प्रामाणिक राहा. त्याने जीवन बदलले आणि व्यवहारही वाढला. गुरु भाग्य बदलत नाही, तो माणूस बदलतो. स्वामी समर्थांचा सर्वात मोठा संदेश म्हणजे निर्भयता. भीती तेव्हाच येते जेव्हा आपण स्वतःला एकटे समजतो, पण जेव्हा आपण म्हणतो की स्वामी माझ्या सोबत आहे, तेव्हा मनाला शक्ती मिळते. एक वृद्ध भक्त रोज स्वामींचं नाव घेत असे. लोक त्याला वेडा म्हणत होते. एकदा तो आजारी पडला, पण रात्री एक तेजस्वी साधू येऊन त्याची सेवा करून गेला आणि तो वृद्ध सकाळी बरा झाला. त्याला खात्री पटली की स्वामी स्वतः आले होते. जिथे पूर्ण विश्वास असतो तिथे गुरु स्वतः येतो. आजच्या या पवित्र दिवशी आपण बाह्य पूजा करतो, पण खरी सेवा म्हणजे मन शुद्ध करणे, द्वेष सोडणे आणि क्षमा करणे, प्रेमाने बोलणे आणि अहंकार दूर करणे हीच खरी उपासना आहे. आता काही क्षण डोळे बंद करा आणि स्वामींचं तेजस्वी रूप मनामध्ये आणा. आपल्या सर्व चिंता त्यांच्या चरणी अर्पण करा आणि शांतपणे म्हणा की स्वामी सर्व तुमच्यावर सोपवलं. असं म्हटल्यावर त्या क्षणी मन हलकं होईल, कारण गुरुचा हात आपल्या डोक्यावर आहे. जीवनात कितीही अंधार आला तरी लक्षात ठेवा की स्वामी समर्थांनी दिलेला मंत्र आजही तितकाच जिवंत आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर आजच्या स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी एक संकल्प करा. रोज स्वामींचं नाव घ्यायचं, मंत्र जप करायचा, कोणाला दुःख द्यायचं नाही आणि शक्य तेवढी स्वामी सेवा करायची आणि श्रद्धा कधी सोडायची नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कमेंट करा की स्वामी दर्शन द्या. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला लवकरच 1 लाख भक्तांचा परिवार करायचा आहे आणि त्या परिवारामध्ये तुम्ही पण आहात, म्हणून चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.